नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावसाळा स्पेशल अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशी तोंडली भजी. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि झटपट सुद्धा होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी तोंडली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतले आणि मागचे आणि पुढचे देंडे काढून पातळ पातळ असे काप करून घ्यायचे. ही ही तोंडली भजी आहे ना, करायला जेवढी सोपी आहे ना, तेवढी चवीला पण रुचकर आहे. खूप सुंदर लागतात हे भजी. गरम-गरम तर अति सुंदर लागतात. त्यामुळे नक्की ट्राय करा. सगळी तोंडली आपण पातळ-पातळ असे काप करून घेतलेले आहेत. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. तर मी दही घेतलेली आहे थोडीशी. 1 मोठा चमचा असेल. तांदळाचं पीठ घेतले अर्धी वाटी. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. लागल तसंच वापरायचं आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. मिरच्या घेतल्यात 5-6 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून घेतल्यात आणि कढीपत्ता हे आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे. चवीप्रमाणे मीठ. 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. हळदी पावडर अर्धा चमचा घेणार आहोत त्याच्यातला आणि धनिया पावडर पण अर्धा चमचा घेणार आहोत आणि आला आणि लसणाची पेस्ट. प्रथम आपण मीठ टाकतोय तोंडली आपल्या. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. दही टाकतोय 1 मोठा चमचा. हळदी पावडर पण टाकतोय आपण अर्धा चमचाच टाकतोय आणि धनिया पावडर 1 छोटा चमचा घेतलेला आहे धनिया पावडर आणि लाल मिर्च पावडर 1 मोठा चमचा टाकलेला आहे. 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली. ते माझ्या हातनं स्किप झालेलं आहे. 1 चमचा बेसन पीठ टाकलेला आहे मोठा चमचा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ लागल तसंच घ्यायचं आहे. तोंडलीला कोटिंग चांगली बसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घ्यायचं आहे. हे बघा. अजून 1 चमचा टाकते मी त्याच्यामध्ये. 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ. वाटलं तर वरनं आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं, पण व्यवस्थित कोटिंग बसवून घ्यायची तांदळाच्या पिठाची आणि बेसन पिठाची. चवीला खूप सुंदर लागतात पण ह्या तोंडली भजी. आता थोडंसं कोरडं वाटतंय आपल्याला. आता मी थोडंसं पाणी शिंपडते. थोडंसं पाणी घेते अर्धा चमचा असेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तोंडली आपली पिठामध्ये. सगळ्या तोंडलीला कोटिंग व्यवस्थित बसलेलं आहे. आता बेसन मात्र एवढं राहिलेलं आहे थोडंसं. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची तळताना आणि तळताना एक एक तोंडली अशी सोडायची आहे. आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळं आपले तोंडली तेल जास्त ओढून घेत नाहीत आणि कुरकुरीत होतात. त्यामुळं अजिबात गॅसची फ्लेम बारीक करायची नाही आहे. मोठ्या फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे. नंतर मग व्यवस्थित हलवत राहायचं आहे. हे बघा. मस्त असा कलर पण छान आला आणि मस्त असे तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता काढून घेतो आपण. कलर पण छान आला आहे. एका साईडला काढतोय. गरम गरम खूप छान लागतात. नक्कीच ट्राय करा. आता दुसरी बॅच पण टाकतो आपण त्याच्यामध्ये. सेम तसंच टाकायचं, पण आता मिरची आणि कढीपत्ता आपण जो घेतलेला आहे तो तळून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यांना. असं चुरून टाकायचं त्या भजीवर. मी चुरलेलं नाही, मी तसाच ठेवला आहे. दुसरी बॅच पण आपण तळून घेतोय, टाकतोय आता सध्याला. कढीपत्ता आणि मिरची पण तळून झालेली आहे माझ्या हातनं स्किप झाला आहे तो व्हिडिओ. आता असे सगळे तळून घेते मी. आता सगळे तोंडली भजी तळून झालेले आहेत आपले. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करते. तर तयार झालेली आहे आपली गरमागरम आणि एकदम क्रिस्पी तोंडली भजी. आणि वरून टाकलेला हा तळलेला कढीपत्ता आणि मिरची, त्यामुळे फ्लेवर तर खूप छान लागतो या तोंडली भजीचा. या पावसाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही वेगळी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या नवीशा रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
जेणेकरून अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.